हा सर, काय प्रकरण आहे? कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती 29 जूनला निवडणूक झाली. रीतसर सभापती निवडणूक 10 जुलैला झाली. 10 जुलैला झाल्यानंतर या ठिकाणी सभापती संचालक मंडळ निवडून आलं. त्यापूर्वी 9 तारखेला संबंधित प्रशासकाच्या नियंत्रणाखाली बाजार समितीचा कारभार सुरू होता. त्यांचं म्हणणं, मी अद्यापपर्यंत तुम्हाला कार्यभार दिलेला नाही, त्यामुळे मीच सध्या प्रशासक आहे. त्यामुळे निदान सहकार विभागात तर लोकशाही जिवंत आहे का, हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे. कारण आम्ही निवडून येऊन जर आम्हाला अधिकार नसतील तर मग फायदा काय या सगळ्याचा? आणि हे सगळं कशासाठी आहे तर बाजार समितीचा एक भूखंड आहे. तो भूखंड 9 जुलै रोजी घाई गडबडीत एका संघटनेला दिला गेला. त्याचं नूतनीकरण केलं गेलं की जे नूतनीकरण 2009चं होतं, त्या 9च्या नूतनीकरणाचा कुठलाही दाखला घेतला गेलेला नाही आणि कुठल्या प्रकारचा करार न घेता अशा प्रकारचा तो भूखंड दिला आहे. त्या भूखंडाला आमचा विरोध नाही आहे, पण नियमाचं अटी शर्तींचं पालन करून तो भूखंड दिला जावा ही आमची सगळ्या संचालकांची मागणी आहे. पण अशी जर आम्हाला अधिकारच नाहीत आणि तुम्ही तुमच्या अधिकारात काही करू शकत नाहीत, हे जर सगळं असेल आणि 4-5 व्यापाऱ्यांसाठी जर बाजार समितीचे प्रशासक काम करत असतील तर आम्ही सगळं याचा निषेध करतो. चालत नाही, काय सांगा? जर आमची काही चालतच नसेल ना, अजून प्रशासक सांगत असतील की मीच प्रशासक आहे, बॉडीला जर किंमत नसतील तर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांकडे आम्ही सगळे संचालक जाऊन आमचा राजीनामा देऊन टाकतो. जर लोकशाहीमध्ये जर संचालक मंडळाला अधिकार नसतील तर आम्ही त्या संचालक मंडळाबरोबर राहायचंच कशाला? आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आमच्या सगळ्या संचालक मंडळांचा आम्ही राजीनामा देऊन टाकू. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.